गणपती बाप्पा मोरया. हॅलो गाईज, युनायटेड पर ब्लॉगच्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, हा व्लॉग खूपच स्पेशल असणार आहे, कारण मी चाललोय माझ्या फेवरेट राईडला, ते म्हणजे माझ्या गावी. तर आज आहे 10 तारीख. तर गावी जायची दोन स्पेशल कारणं आहेत. एक म्हणजे आमची गावची रवनाथाची वार्षिक जत्रा आहे, ओरोसची जत्रा, आणि दुसरं म्हणजे माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे 17 तारखेला. सो त्यासाठी मी गावी चाललोय. आता वाजलेत रात्रीचे 12 आणि माझा प्लॅन आहे पहाटे 4 वाजता तरी राईड सुरू केली पाहिजे. बाईकने जर मी एकटा गावी जाणार असेल तर मला मॅक्झिमम 10 तास लागतात. सो मी सकाळी 4ला राईड सुरू केली तर संध्याकाळी 4 किंवा 5 वाजेपर्यंत ऑलमोस्ट पोहोचेन गावी. सो आताच माझं पॅकिंग वगैरे सगळं मी करून ठेवलेलं आहे. आय थिंक 10 दिवसाची आपली ट्रिप होणार आहे. सो बरंचसं सामान आपल्याला लागणार आहे आणि आपल्या लॉगिंग किटमध्ये अजून काही गोष्टी ॲड झाल्यात. सो त्यासुद्धा गावी घेऊन जाणं गरजेचं आहे. आता मी काय काय पॅकिंग केलंय ते तुम्हाला मी दाखवतो. सर्वात पहिले तर ही सॅडल बॅग रेडी केली आहे, कारण खूप सामान होतं, त्यामुळे सॅडल बॅग आपल्याला खूप गरजेची होती आणि ही मी 2-3 दिवसापूर्वीच परचेस केली. या एका बाजूला सगळं लग्नाचं साहित्य आणि कपडे, शूज वगैरे सगळं आहे. या इथे आपल्या डेली रुटीनला जेवढे लागणारे कपडे आहेत ते आहेत आणि नॅपकिन, गॉगल्स वगैरे असं सगळं साहित्य आहे याच्यामध्ये. त्यानंतर आपली ही मेन बॅग आहे. या वरच्या कप्प्यात आपला आयपॅड आहे. त्यानंतर ड्रोन आहे, आपला गोप्रोची केस आहे, त्याच्याखाली आपला मॅकबुकसुद्धा आहे आणि इथे पॉवर बँक, आपले चार्जिंग कॉर्ड्स आणि इथे गोप्रोचे काही गिअर्स आहेत आणि मॅकबुकचा चार्जर, असे सगळे ॲसेसरीजच आहेत या बॅगेत सगळे. हेल्मेटसुद्धा रेडी केलेला आहे. हेल्मेटचा माईक मी काल चेक केला तर खराब झालेला, तर त्यामुळे मी आज CSTला जाऊन हा माईक घेऊन आलो, कॉलर माईक, जो आपल्या हेल्मेटला लागतो, आणि तो सुद्धा आता मी अटॅच केलेला आहे हेल्मेटला. आणि ही बॅगसुद्धा घेतली. या बॅगमध्ये वॉलेट आणि काही गोष्टी असणार आहेत आणि हे आपले नॉर्मल रायडिंग गिअर्स आहेत. यामध्ये हँड ग्लोव्ज आहेत, मास्क आहेत माझे, डोक्याची टोपी आहे आणि जर्सी आहे आणि पॅन्ट आहे. तर हे सगळे मी राईड करताना यूज करणार आहे. तर एवढं सगळं सामान घेऊन मी उद्या राईड करणार आहे आणि नेहमीच मला गावी जायची खूप जास्त एक्साइटमेंट असते आणि यावर्षी मी खूप वर्षांनी आपल्या गावच्या जत्रेला चाललो आहे. सो त्याची सुद्धा खूप जास्त एक्साइटमेंट आहे. सो आता 4 वाजता निघायचं आहे म्हटल्यावर आय थिंक 3 ते 3.5 तास झोप मिळणार आहे फक्त. तर आता लगेच जाऊन झोपतो. आपण डायरेक्ट आता सकाळी भेटूया. बाय. गुड मॉर्निंग गाईज. आता सगळी तयारी झालेली आहे. डायरेक्ट मी आता पार्किंगमधून व्हिडिओ चालू केला आहे. बाईकसुद्धा रेडी झालेली आहे. सॅडल बॅगाच्या लावल्या आहेत. सॅडल बॅगमध्ये वजन जरा जास्त झालं असं वाटतं आहे, त्याच्यासाठी असं पाठी हा दहीहंडीचा गमछा बांधला आहे एकदम टाईट. त्याने या सॅडल बॅग एकदम फिट झाल्यात आणि ही बॅग माझ्या पाठीवर येणार आहे आणि त्याचं वजनसुद्धा त्याच्यावर असणार आहे. आता 2 मिनटात जर्सी घालेन, हेल्मेट घालेन आणि कॅमेरा माउंट करेन आणि पटापट निघेन. आता थोडासा लेट झाला आहे, 4:30 वाजलेत. आता निघेपर्यंत आय थिंक अजून 10 मिनटं जातील. आता खूप काळोख आहे बाहेर, पटापट निघूया आपण. ट्रॅफिकच्या अगोदर आय थिंक महाड तरी क्रॉस केलं पाहिजे. लॉंग राईडला जातो म्हणून आई आणि पप्पासुद्धा आलेत खाली सी ऑफ करायला. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. चल बाय बाय. चल बाय. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सॅडल बॅग इन्स्टॉल करेपर्यंतच थोडा वेळ गेला, बट इट्स ओके. फायनली आता आपण राईडसाठी निघालो आहे. अगेन गणपती बाप्पा मोरया. एवढ्या सकाळी सकाळी निघालो आहे, एवढं सगळं घातलं आहे, तरीसुद्धा थोडी थोडी थंडी वाजते आणि अजून पण मी डोंबिवलीतच आहे. पनवेल सोडल्यावर काय हालत होणार आहे. सो बाय बाय डोंबिवली. कंप्लीट 10 तासाचा रस्ता दाखवतोय आपल्याला, म्हणजेच आपण गुगल मॅपच्या हिशोबाने 3 वाजेपर्यंत पोहोचू, पण आपण थांबत थांबत जाऊ. सो 5 किंवा 5:30 वाजतील. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत पनवेलला आणि खूप थंडी आहे इथे. बापरे, तळोजाच्या रस्त्याला अक्षरशः कुडकुडत होतो.
आता इथून पुढे तर दोन्ही साईडला झाडच झाडं असणार आहेत. कधी एकदा उजाडतंय असं झालंय आता. सूर्यदेवा लवकर ये रे बाबा. रस्त्याची अपडेट म्हणजेच आता मी पोहोचलोय रोह्याला. मागच्या वेळेला जसा रस्ता होता त्यापेक्षा आता बेटर आहे रस्ता, पण बऱ्याच ठिकाणी डायव्हर्जन्स आहे. आय थिंक थोडा वेळ लागेल ते फिक्स होण्यासाठी. आता कुठे थंडी जरा कमी झाली आहे. सूर्यदेवांची सुद्धा कृपा आपल्यावर झालेली आहे. मला एक सवय आहे की राईडला निघताना मी गुगल मॅप ऑन ठेवतो आणि राईड करत असताना माझं कंप्लीट लक्ष त्या किलोमीटरवर असतो. जसे जसे ते किलोमीटर कमी होतात तशी तशी माझी एक्साइटमेंट लेवल अजून वाढत असते. पण आज मी मोबाईल आणि गुगल मॅप या दोघांनाही आराम दिलेला आहे. आज कंप्लीट फोकस आपण आपल्या राईडकडे करणार आहोत. आपल्याला काहीच घाई नाही आहे गावी पोचायची. एकदम आरामात राईड करत जाणार आहोत आपण. आणि मेन म्हणजे एक इश्यू झाला आहे तो म्हणजे सॅडल बॅगमध्ये एका साईडला थोडं जास्त वेट झालं आहे. त्यामुळे ती बॅग वन साईड जाते थोडी थोडी आणि मग मला थोड्या वेळाने ती एका साईडला अशी थोडी पुश करायला लागते खाली. पुढे एक ब्रेक घेतला की ते जरा फिक्स करून टाकतो म्हणजे पुढच्या राईडला टेन्शन नाही. तर मित्रांनो आता वाजले 10:30 आणि मी पोचलो आहे कशेडी घाट. ॲक्च्युली जिथून चालू होतो तिथे म्हणजे त्या पायथ्याशी मी थांबलो आहे. बाईकसुद्धा गरम झाली आहे सो तिलासुद्धा थोडा रेस्ट दिला पाहिजे. इथे एक शॉप आहे पण ते बंद आहे, पण त्यांची बाकडी वगैरे इथे आहेत. तर मी तिथे बॅग आणि हेल्मेट ठेवलं आहे आणि सावलीसुद्धा आहे. सो बाईकसुद्धा तिथे पार्क केली आहे. एक 10 मिनटं इथे ब्रेक घेतो आणि मग पुढच्या प्रवासाला लागतो. या परशुराम घाटातलं काम कधी संपणार आहे काय माहिती. या घाटाचं काम सुरू होऊन जवळपास आता वर्ष होत येईल तरी पण अजून कंप्लीट झालेलं नाही आहे. इथेच राईड करताना थोडासा त्रास होतो. संगमेश्वर ते रत्नागिरी अख्खा 40 किलोमीटरचा रस्ता असा आहे. अख्खा 40 किलोमीटरचा रस्ता. मागे मी आलो होतो तेव्हाही असाच होता, आताही असाच आहे. या कॉन्ट्रॅक्टर किंवा जे कोणी आहेत जे बांधकाम करतायत त्या रस्त्याचं त्यांच्यावर कोणी लक्ष ठेवतं आहे का नाही का काय कळतच नाही. एक केवढा हलगर्जीपणा चालला आहे या रस्त्याच्या बाबतीत. म्हणजे रस्त्याचं कन्स्ट्रक्शन आम्ही समजू शकतो पण त्याला पर्यायी रस्ताच नाही अजिबात. सगळं असं कन्स्ट्रक्शनमध्ये थोडा बांधून मोकळा करा ना. सगळ्याच्या सगळ्या एकसाथ बांधणार आहात का तुम्ही? अख्खा 40 किलोमीटरचा रस्ता असा होता. आत्ता हा आला आहे, हा बघा, हा जस्ट आता चालू झाला हा रस्ता. आता वाजलेत 4:30 आणि गुगल मॅपच्या नुसार मी माझ्या गावी म्हणजे सिंधुदुर्गला पोहोचणार होतो 3 किंवा 3:30 वाजेपर्यंत. आणि आता मी आहे राजापूरच्या अलीकडे 30 किलोमीटर. हा सगळा एवढा टायमिंगचा घोळ या रस्त्यांनी घातला आहे. लिटरली मध्येच खड्डे आहेत, मध्येच घसरण आहे, मध्येच काय आहे असं सगळं चालू आहे. त्यामुळे गाडी खूप स्लो चालवावी लागते. हे बघा आता ह्या रस्त्यांवरून कशी गाडी चालवायची. आणि मध्ये डायव्हर्जन तर एवढे आहेत बाप रे. आय थिंक इथून 10 किलोमीटरपर्यंतचा रस्ता असाच अंडर कन्स्ट्रक्शन असणार आहे. देन मग लांजा राजापूरपासून खूपच चांगला रस्ता आहे, एकदम स्मूथ आहे. तर तिथे राईड करायला मजा येईल. आता जो आपला वेळ इथे वेस्ट गेला आहे तो तिथे कवर करता येईल. हॅलो हाय.
आता वाजले 6:15 आणि मी राजापूर क्रॉस करून थोडंसं पुढे आलो आहे. राजापूरची जी कमान आहे तिथे मग अशी मी थांबलो होतो सोडा पिण्यासाठी. तर त्या शॉपमध्ये काही माणसं राजापूरमध्ये होणारी जी रिफायनरी प्रकल्प आहे त्याबद्दल बोलत होते. तर ते ज्याप्रमाणे सांगत होते की जवळपास 1000 एकर या प्रकल्पासाठी जमीन विकत घेतलेली आहे सरकारने. ती जमीन होती ॲक्च्युली त्या स्थानिक गाववाल्यांचीच. त्याने त्या गाववाल्यांनी काही कारणांमुळे थोडी जमीन ही बाहेरच्या लोकांना विकली आणि त्या बाहेरच्या लोकांनी ती जमीन सरकारला दिली या प्रकल्पासाठी. आणि तिथे होणारे रिफायनरी आणि त्या रिफायनरीला पूर्ण राजापूरकरांचा विरोध आहे. बट ऑब्वियस असणारच. रिफायनरी म्हटल्यावर प्रदूषित वायू आला ज्याने खूप आजार पसरतील आणि त्यातून जे काही पाणी निघणार आहे ते ऑब्वियसली सांडपाणीच असणार आहे आणि ते मग इथल्या जवळच्या कुठल्या तरी नदीत सोडलं जाणार आणि त्याच्याने पण रोगराई पसरणार. मग मासेमारी बंद होणार आणि बरेच दुष्परिणाम उद्भवणारच आहेत. आणि जर इथे रिफायनरी झाली तर या इथे दिसणाऱ्या संपूर्ण निसर्ग सौंदर्याला धक्का बसेल. आय होप महाराष्ट्र सरकार किंवा जे कोणी या रिफायनरी प्रकल्पामध्ये इन्व्हॉल्व असतील तर त्यांनी प्लीज या गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्या. अँड आय होप महाराष्ट्र सरकार या सगळ्याची दखल घेईलच. आणि प्लीज जे कोणी कोकणातले मोठे यूट्यूबर्स असतील त्यांनी आपापल्या व्हिडिओमार्फत प्लीज या प्रकल्पाबद्दल आपलं मत मांडा. आता इथून पुढे डायव्हर्जन नाही येत रस्त्याला. इथून व्यवस्थित रस्ता आहे एकदम गोव्यापर्यंत. आता वाजले 6:30. आय थिंक 10 ते 15 मिनटात कंप्लीट काळोख होईल. काळोख होईपर्यंत मी आय थिंक कणकवलीला पोचलेलो असेल. मग पुढचा प्रवास मला काळोखातच करायचा आहे. सो पोचायला कदाचित 7 वाजतील असा माझा अंदाज आहे किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त. सो आता आपण डायरेक्ट घरी भेटूया. बाय. फायनली जस्ट घरी पोचलो आहे आणि आता 8:30 वाजलेत. खूप लेट झाला पोचायला. आणि मग अशी एक गोष्ट सांगायची राहिली की येताना रत्नागिरीच्या इथे एक कंटेनर पलटी झाला होता. थोडा घाटाचा रस्ता आहे तिथे आणि मग तिथे जवळपास मग तो कंटेनर बाजूला करेपर्यंत 2 तास गेले आणि मग त्यानंतर सगळ्या गाड्या पास झाल्या. सो वेल होतच असतात अशा गोष्टी. गाडी तशी आपली कंडिशनमध्ये आहे. पहिल्यांदाच गाडी माझी व्यवस्थित आली आहे खड्डे असूनसुद्धा आणि काही चिखल वगैरे नाही आहे उडलेला. हलकीच खराब झाली आहे. सो ते सुद्धा एका वॉशमध्ये क्लीन होऊन जाईल. तर मंडळी आता वेळ झाली हा व्लॉग इथेच थांबवण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय.